धाराशिव न्यूज 7 स्पष्ट, निपक्ष व निर्भीड. माझं नाव हृदयेश्वर उत्तरेश्वर सुरवसे. आज चिखली पंचायत समिती गणातून बोरगाव गावचे सुनील अण्णा खळदकर हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत. तरी आम्ही पंचायत समितीतले आमचे 6 गाव आहेत. 6 गावामधून सर्व माझी कळकळीची एकच विनंती आहे सर्व मतदारांना की सुनील अण्णा खळदकर यांनी पहिले 5 वर्षे पंचायत समितीमध्ये काम केलेलं आहे आणि अण्णांनी असं काम केलंय की आज अण्णाच्या कामामुळे अण्णाच्या कामामुळे ही जी आज सगळा माहोल जी गोळा झालेला आहे फक्त अण्णाच्या कामामुळे गोळा झालेला आहे. कारण की अण्णाने पहिलं 5 वर्षे पंचायत समितीचं सभापतीपद 1 नंबर चालवलेला आहे. चिखली, बोरगाव, म्हाळंगी, बोरखेडा, मिळसिंगा, पंचमहाल, राजुरी, मिळसिंगा, दारपळ या गावामध्ये भरपूर अण्णांनी पहिलं काम केलेलं आहे. माझी सर्व मतदारांना एकच हात जोडून विनंती आहे. चिन्ह आमचं कबशी आहे. 7 तारखेला मतदान आहे आणि सगळ्यांनी परत अण्णाला सभापती आपल्याला बनवायचंय आणि अण्णाला परत आपल्याला पंचायत समितीमध्ये पाठवायचंय आणि आपल्याला आपले अण्णा असे उमेदवार आहेत. माझं सगळ्यांना एकच आव्हान आहे, अण्णाला आपण भरघोस अशा मतानं निवडून देऊ आणि अण्णाला आपण परत पंचायत समिती गणामध्ये सभापती म्हणून आपण बसवूच. हीच माझी सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे. येणाऱ्या 7 तारखेला अण्णाला अण्णाचं कबशी चिन्ह आहे. अण्णाला सगळी जणांनी कबशी चिन्हावर मतदान करून परत सभापती आपल्याला बनवायचंय आणि आपल्याला गुलाल उधळायचा आहे आणि अण्णाला विजय करायचे. एवढीच माझी सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. आणि कुठल्या पुरस्कृत पक्षाच्या वतीनं आपण उमेदवारी लढवत आहात? आपण चिखली गणातून शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून पंचायत समिती पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहोत. आपलं चिन्ह हे कबशी आहे. काही कारणास्तव आपला बी फॉर्म थोड्या एक तांत्रिक बाबीमुळं मिळालेला नसल्यामुळे आपण कबशी या चिन्हावर निवडणूक लढवत आहोत. विकासाचे मुद्दे आपले काय असतील? विकासाचं विजन आपल्या पाठीशी पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचे आशीर्वाद, तसंच जिल्हा प्रमुख सूरज महाराज साळुंके आणि तानाजी सावंत साहेब यांचे आशीर्वाद आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण पालकमंत्र्यांच्या DPTC मार्फत पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ आपण या गणातील सर्व गावांना मिळवून देण्याचा प्रयत्न करत राहू. या गणातील मुख्य समस्या आपल्याला कोणती लक्षात आली? सध्या या गाण्यामध्ये गेल्या 8 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं निवडणूक झालेली नाही आणि विकास कुठंही झालेला दिसत नाही. रस्त्यामध्ये कुठं खड्डे आहेत किंवा का खड्ड्यामध्ये रस्ते आहेत हे समजत नाही. आणि याच्या अगोदर अण्णांनी 2.5 वर्ष पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलेलं आहे. पंचायत समितीचं सभापतीपद भूषवत असताना अण्णांनी सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचं काम केलेलं आहे. अण्णा सभापतीच्या खुर्ची स्वतः बाजूला बसत होते आणि आलेल्या शेतकऱ्याला त्या सभापतीच्या खुर्चीवर बसवत होते. अण्णांनी जी काय
सामग्री पंचायत समितीमार्फत वाटप होती ती सर्व यंत्र सामुग्री असो किंवा काही असो प्रत्येक गोष्टीचा न्याय सर्वसामान्य शेतकऱ्याला द्यायचं काम अण्णांनी केलेलं आहे. मतदारांना काय आव्हान असेल? मतदारांना आव्हान असं आहे की आता जी येणारी 7 तारीख आहे या 7 तारखेला समोर जे उमेदवार किंवा पक्ष उभे आहेत त्या पक्षाचं जे आश्वासन आहे ते भूलथापांचं आश्वासनाला बळी न पडता हे भाजपचं विजन भाजपचा विकास ते विकास विजन फक्त कुठल्या ह्याचं नाव ठेवलंय तेच अजून दिसत नाही आणि कुठल्याही भूलथापांना बळी न पडता शिवसेनेच्या पुरस्कृत उमेदवार सुनील अण्णा खळदकर यांना कपशी या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस अशा मताने निवडून द्यावं एवढीच विनंती करतो. प्रतिस्पर्धी जे सत्ताधारी आहेत ते आमचं सरकार दिल्लीत आहे, गल्लीत पण तेच असणार आहे अशा उमेदवारांना आश्वासित करण्यात येत आहे. या बाबतीत आपलं काय मत? आज तुम्ही जर प्रत्येक शेतकऱ्यांना विचारलं तर 2014 पासून दिल्लीमध्ये यांचं सरकार आहे आणि 2014ला DAPचा भाव हा 450 रुपये होता आणि आज जर बघायला गेलं तर DAPचा भाव हा 1400च्या पुढे गेलेला आहे म्हणजे 1000चा फरक पडलेला आहे. सिलेंडर 450 रुपयाला होतं ते सिलेंडर आज 1000च्या घरात गेलेलं आहे. आज गृहिणी त्रस्त आहेत, शेतकरी त्रस्त आहेत आणि कुठल्याही ह्याला भाव 2014च्या अगोदर सोयाबीनचा भाव हा 7,000 8,000च्या घरात होता. आज तो सोयाबीनचा भाव हा 4-4.5 घरात गेलेला आहे. ऊसाची ही परिस्थिती तशी आहे. शेतकरी पूर्ण म्हणजे कोलमडून गेलेला आहे, मेटाकुटीला आलेला आहे आणि कुठली ह्यांच्या सर्व योजना ह्या फसव्या आहेत. फक्त ह्यांचा विकास 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 ह्या विकासाच्या फक्त भकासच आहे. विकास तर कुठंच दिसत नाही. यांच्या भूलथापाला बळी न पडता अण्णा हे सक्षम नेतृत्व आहेत आणि एकनाथभाई शिंदे उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पूर्ण ताकदींची या पूर्ण गटाचा विकास करण्याची